सुद्धा त्यांनी सांगितलं की 99% मी रात्रीच्या नाईट टुर्नामेंटला येत नसतो, परंतु उरण तालुक्याच्या सर्व या कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी आलेलं आहे. आणि खरोखरच कालच्या दिवशी सन्माननीय प्रशांत शेठ आमदार सुद्धा आले होते आणि विविध असे कार्यकर्ते, जसं आता नवनियुक्त रायगड जिल्ह्याचे जेवढे काय जिल्हा परिषद सदस्य होतं ते सुद्धा इथं आलेले होते आणि त्यांच्या सर्वांचं सुद्धा सन्मान केलं महेश कडू यांनी. सर्वांना खरोखरच उरणवासियांना एक संधी आली होती कालच्या दिवशी की या सर्व नवनिर्वाचित सदस्य होते, त्याच्यातून मला वाटतं 10-15 तरी इथे सदस्य हजर राहिले होते आणि ह्या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी सर्वांना उपस्थित दाखवले मुलं. खरोखरच आम्हाला उरणवासियांना सुद्धा आनंद झाला की खरोखर ही जी प्रीमियम लीग भरवली आणि तीही सुद्धा जेव्हा हा इलेक्शन संपला आणि रायगड जिल्हा परिषदेचा जेव्हा अध्यक्ष सुद्धा निवडून आला वाकडेकर, आणि याच्यानंतर मंगेश वाकडेकर सुद्धा काल जे आज याचे प्रीमियर लीगचे अध्यक्ष आहेत ते सुद्धा जातीनं काल रात्रभर हजर होते. खरोखरच ही सर्व उरणवासियांची ही प्रेमाची पावती आहे आणि असंच प्रेम या उरणवासियांवर, महेश कडूवर, आम्हावर सर्व राहावं या रायगडभरचं अशी विनंती करून मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब. अत्यंत मार्मिक शब्दामध्ये जे आपण मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. सन्माननीय संकेतजी डोंगरीगावचे सरपंच आहेत, आगमन झालं. आपण असं विनंती व्यासपीठ स्थानपान बाबा मोस्ट वेलकम साहेब. नाव बॅक टू क्रिकेट यावेळेला कॉमेंट्री बॉक्समध्ये इथे हर्षद मडवी सज्ज आहेत. येस हर्षद, थँक्यू. थँक्यू व्हेरी मच चंद्रकांत शेट्टे सर आणि थँक्यू व्हेरी मच मच्छिंद्र पाटील सर. दोन्ही समालोचकांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. ठाणे आदिवासी आणि रायगड आदिवासी या दोन टीमच्या दरम्यान सुरू असलेली मॅच, वी आर एन्जॉईंग दिस मॅच. आकाश श्रीपट आणि कुमार गुंड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि सलामीच्या जोडीने ओपनिंग मात्र खऱ्या अर्थाने दमदार करून दिली. एका बाजूला कासार वडवली विभागातील खेळाडू तर दुसऱ्या बाजूला शहापूर तालुक्यातील हा खेळाडू आज ठाणे जिल्ह्यामधून आपल्याला रिप्रेझेंट करत असताना पाहायला मिळतो. कुमार गुंड पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आला बॉल, त्याला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. बॉल सीमा पार, खणखणीत षटकार. चाहने वाला जो तो महेश भाईला, चाहने वाला जो तो महेश भाई. तर खर तर याच ग्रामपंचायतीमधून सातत्याने यावर्षी खर तर फार कमी मतांनी वारी चुकली, परंतु आज समाजसेवेचा ध्यास ज्यांच्या नेहमीच मणी राहिल्या. अप्पर कटचा खूप चांगला देखना फटका, बॉल कव्हर्स मध्ये चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळतील 4. तर उल्लेख आपण करतो सन्माननीय बळीराम शेठ घरत यांचं, त्याचबरोबर सन्माननीय शंकर शेठ पाटील, सन्माननीय शैलेशजी ठाकूर साहेब, ज्यांनी मात्र खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेसाठी खूप चांगलं मोलाचं योगदान त्यांचंही राहणार आहे. परंतु आज समाजसेवेच्या माध्यमातून ज्यांची एक वेगळी ओळख राहिली आहे, या सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. पुन्हा एकदा सॉफ्टने बॉलला फक्त पुश केले. बॉल येतो पॉइंटमध्ये, फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. ठाणे वर्सेस रायगड. परंतु आज आपण पाहिलं मगाशी चंदू सरांनी चांगला उल्लेख केला या स्पर्धे खेळणाऱ्या या संपूर्ण टीमचे, जे खरं तर दऱ्याखोऱ्यांमध्ये सातत्याने राहतात, जंगलांमध्ये राहतात. परंतु आज खऱ्या अर्थाने हे सिटी डेव्हलपमेंट जेव्हापासून होऊ लागले, यातील बरेचसे सदस्य आज शहरी भागात येऊन राहू लागलेत. परंतु गावासोबत जोडलेली नाळ अजूनही तशाच रीतीने कायम ठेवावी, हा चांगला प्रयत्न खरं तर या ठिकाणी मात्र आदिवासी बांधवांचा राहतोय. आणि आज खरं तर आम्ही स्पेशली थँक्स म्हणू ते रायगड प्रीमियर लीगच्या कमिटी मेंबर्सला, ज्यांनी एवढी चांगली संकल्पना या संपूर्ण क्रिकेट विश्वाला दाखवली आहे. मगाशी कॅप्टन बाईटमध्ये कुमारने सांगितलं, आकाश रिपटने, की यापूर्वी ठाणे वर्सेस रायगड आदिवासींचा सामना अद्यापपर्यंत कधीच झालेला नव्हता. पहिल्यांदाच एवढ्या वर्षाच्या क्रिकेटच्या इतिहासात हा सामना या ठिकाणी मात्र होतोय. याचं सर्व श्रेय आपण देऊया रायगड प्रीमियर लीग कमिटीला आणि त्याचबरोबर आमचे सन्माननीय आयोजक महेश शेठ कडू यांना आपण देऊया.
20 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. 40चं टार्गेट 5 ओव्हरमध्ये आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धावा उभ्या केल्या गेल्यात ठाणे आदिवासी टीमकडून. रायगड टीमच्या माध्यमातून हिरामन नाईक बॉलिंगसाठी आलाय. रफ्तारचा बादशाह म्हणजे याची ओळख राहिली आहे. वेगवान गोलंदाजी ही त्याची पसंतीस राहिलेली गोलंदाजी. पनवेल पोदी गावातील खेळाडू बॅकफुटला जाऊन कट केला, बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. रायगड ठाणे जिल्ह्यात क्या बात आहे. अप्रतिम संगीत आपलं ऐकायला मिळते महेश दादा कडू यांच्या नावाचं हे गीत. शॉर्ट बॉल ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न. फिल्डर आलेत बॉलवरती स्क्वेअर लेगला. जोपर्यंत थ्रो येईल एक धाव वेगाने पूर्ण केली जाते. कुमार गुंडला स्ट्राईक मिळाली, परंतु आता त्या स्ट्राईकमध्ये एक चौकार त्याने जरूर मिळवलाय. 5 धावांवरती तो खेळतोय आणि आकाश रिपट खेळतोय 6 बॉलमध्ये 20 वर. टीमची टोटल 25 झाली. 22 बॉलमध्ये 15 पाहिजे. सामना थोडासा कमजोर अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय, कारण की या मॅचमध्ये जशी हवी तशी फाईट आतापर्यंत दिसून आलेली नाहीये. टॉस जिंकला होता, करता ठाणे टीमने फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं ते टीम रायगडला. पहिल्या इनिंगमध्ये धावा झाल्या नाहीत आणि त्यामुळे कदाचित लो स्कोरिंग मॅच संपूर्ण प्रेक्षकांना पाहायला मिळाली. अजूनही या मॅचमध्ये भरपूर कश्मकश बाकी आहेत. या मॅचमध्ये अजून काही रंग वेगवेगळ्या पद्धतीने उधळले जातील का हे पाहायचं. 1-2 विकेट आल्या तर मजा येईल या मॅचमध्ये, परंतु सलामीची जोडी फोडण्यामध्ये अजूनही यश प्राप्त झालेलं नाहीये ते रायगड आदिवासी टीमला. सॉफ्ट हॅन्डने पुन्हा एकदा ब्लॉकहोलचा बॉल खोदून काढलाय. सिंगल, एक धाव येते. आणखी एक सिंगल. टीमची टोटल 26 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवरती 20 बॉलमध्ये 14 करायच्या आहेत. हिरामन नाईक सारखा बॉलर आहे, जोपर्यंत तो खेळपट्टीवरती तोपर्यंत विश्वास त्याने मात्र देऊन ठेवला. कमीत कमी धावा मी खर्च करेन, उर्वरित जे बॉलर्स असतील त्यांना धावा बॅलन्स ठेवण्याचं काम माझं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आलेत. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 बॉलमध्ये 6 रन आलेत. पुन्हा एकदा ऑन साईडला बॅटची स्लाइस एज घेऊन बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगकडे जातो. 1 रन त्या ठिकाणी मिळते. पहा 1-1ने या ठिकाणी मात्र धावफलक पुढे घेऊन चाललेत. माहीत आहे हिरामन नाईकच्या बॉलिंगवरती मोठे फटके आपले येत नाहीयेत आणि अशा परिस्थितीमध्ये सिंगल डबलने हे धावफलक हलता ठेवण्याचं काम दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये खूप चांगल्या रीतीने करतायत. मैदानाची सुसज्ज सजावट आपल्याला पाहायला मिळते. चांगली फ्लड लाईट्स आणि त्याचबरोबरीने या संपूर्ण प्रेक्षकांना बसण्यासाठी केलेली आसन व्यवस्था, जे स्टँड आपण पाहतोय ते मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतात. पुन्हा एकदा ड्राईव्ह केले बॉल आणि एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होते. सिंगल, एक धाव आली. एक धाव इथे मात्र जोडली जाते टीमच्या खात्यामध्ये. या ओव्हरमधून 8 आल्या. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची टोटल 28, उर्वरित 18 बॉल आणि 12 धावेंची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. हे आपण स्क्रीनवरती पाहताय हे इक्वेशन. रायगड प्रीमियर लीग 2026 ठाणे आदिवासी टीमला 12 धावांची आवश्यकता 18 बॉलमध्ये. हे सध्या 24 लाईव्ह इव्हेंट्स. मगाशी ज्यावेळेस आम्ही बसलो होतो त्यावेळेस 3,46,416 सबस्क्रायबर होते, परंतु आता साधारणतः 98 सबस्क्रायबर इथे मात्र वाढलेत. आणि पहा आणखीन झपाट्याने सबस्क्रायबर वाढलेत. आता 3,46,556 सबस्क्रायबर या यूट्यूब चॅनलचे पूर्ण झालेले आहेत. फार कमी वेळामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने या संपूर्ण यशाची उंच शिखरे गाठली, परंतु अजूनही जर आपण 24 लाईव्ह इव्हेंट्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जा यूट्यूबवरती सर्च करा 24 लाईव्ह इव्हेंट्सचे चॅनल आणि त्याला सबस्क्राईब करा, जेणेकरून या स्पर्धेविषयी तुम्हाला नवनवीन अपडेट्स, नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत ॲटोमॅटिकली हिट होत राहतील. बॉलिंगसाठी तिसऱ्या ओव्हरमध्ये कुणाल निकम ऑन साइडला घुटना टेक और सिक्सर देख 6 रन. पुरण तालुक्यात सोनारी गावात आयोजन कोणाचा आहे, आयोजन कोणाचा, आयोजन कोणाचा.
हर्षद, तुमच्या माहितीसाठी आतापर्यंत रायगड आणि ठाणा आदिवासी यांच्यामध्ये आतापर्यंत 5 सामने झालेत. तुकाराम वाघ यांनी आम्हाला ही माहिती दिली आणि त्यामध्ये 4 सामने रायगडने जिंकलेत. फक्त एकच सामना ठाण्याने जिंकला. बघायचं आज ती पुन्हा एकदा लढाई पाहायला मिळते. येस, ओव्हर टू कॉमेडी बॉक्स हर्षद. थँक्यू. कदाचित आमच्यापर्यंत माहिती चुकीची आली असेल. ओ आणखीन एक, याही वेळेस गुडघ्यावरती बसून मारलेला शॉट आणि विजयाचा हा षटकार आलाय आकाश रिपटच्या बॅट मधून. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम ठाणे आदिवासी आणि हार्ड लक टीम रायगड. तालुक्यात सोनारी गावात उरण तालुक्यात सोनारी गावात आयोजन कोणाचा आहे, आयोजन कोणाचा सोनारी गावात Thank you. उरण तालुक्यात सोनारी गावात थँक्यू. आयोजन. चला दोन्ही टीम हँडशेक्स करा चला, कारण की पहा दोन्ही जिल्हे वेगवेगळे आहेत मच्छिंद्र सर, परंतु दोन्ही जिल्ह्यांमध्ये